श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर कसं असतं आपल्या आयुष्यात, एक एक जणी नास्तिक असतात, परंतु वगैरे मानत अशीही असतात लोक, देवांना मानत नाहीत. ह्या अशीच यावर एक आधारित गोष्ट आहे की देवांना न मानणे, परंतु त्यांच्या मुखातूनच त्यांचे नाम घेतले जाते. हे म्हणजे त्यांनाच ते माहीत नसतं की ह्यांनी कशा पद्धतीने नाव घेत आहेत. तर ह्यावरून आधारितच ही गोष्ट आहे. खूप छान गोष्ट आहे. तर श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते, ह्यावर आधारित ही गोष्ट आहे. तो व्यक्ती, तो मुलगा आयुष्यभर कधी दत्तांचं नाव घेतला नाही, नाम जप केला नाही, त्यांची सेवा केला नाही. परंतु त्याच्या ह्या एक एक बोलण्याने काय होतं, श्री गुरुदत्त म्हटल्याने काय होतं, हा जो ज्या वेळेला तो म्हणतो त्यावेळेलाच त्याच्याकडून ती सेवा होत असते. श्री गुरुदेव दत्त म्हटलेली. त्यांच्या आईवडिलांना प्रश्न पडतो, परंतु तो मुलगाच देवांना म्हणजे देवाच्या एकदम जवळ कसा जातो, ह्याबद्दल ही गोष्ट आहे. खूप छान आहे. शेवटपर्यंत ऐका, नक्की ऐका आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा. माझं हाच उद्देश असतो की स्वामी भक्त घडाव आणि आपली म्हणजे ज्या व्यक्ती आहेत, दुःखित व्यक्ती आहेत किंवा कोणीही असू दे, त्यांनी देव धर्म थोडा तरी का होईना करावं, या आपल्या आयुष्याचं सार्थक करावं. हे जो जन्म घेतला आहे त्याचं आपण आयुष्याचं सार्थक करावं. या माझ्या ज्या मी गोष्ट सांगते यातून आपल्याला काहीतरी बोध घ्याव सगळेजणी, ह्यासाठीच मी या गोष्टी सांगत असतो. तर चला मग आपण पाहूया ही गोष्ट. श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते, खूप छान आहे. एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दान धर्म करायची, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याची कसे होणार. हा तर देवाची काहीच करत नाही. एकदा गावात एक साधू येतात. त्यांना ही कुटुंबीय विनंती करतात, एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या. साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात, मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वधवून घेईल. ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजाकडे येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल. मुलगा त्यांना उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल. हाच प्रश्न तो मुलगा त्यांना विचारतो परत. मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात. कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यमधर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जो काही शिक्षा द्यायची आहे मला ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. यम म्हणतो, विचार काय प्रश्न आहे. मुलगा म्हणाला, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते. यम म्हणाले, मला दत्तगुरूबद्दल माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते हे मला नाही सांगता येणार. यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, तेच या प्रश्नाचे उत्तर देतील. मुलगा म्हणाला, मी ब्रह्मदेवाकडे येईन, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे. त्या पालखीचे भोई तुम्ही होणार. यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारतात. ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते. मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूकडे जाऊन त्यांना या प्रश्नाचे उत्तर विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही, म्हणून तुम्ही पण पालखीची भोई होणार. ब्रह्मदेव तयार होतात. असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात. भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते. विष्णू उत्तर देतात, दत्तगुरूबद्दल मला पण खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते ते मला पण सांगता येणार नाही. आपण भगवान शिवाकडे जाऊ, त्यांना नक्की माहीत असेल. आता पालखीची भोई 2 भोई झाली असतात का प्रश्न. आपण शिवाकडे जाऊ, त्यांना नक्की माहीत असेल. आता पालखीचे 2 भोई झाले असतात. मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून आता तुम्ही पालखी घेऊन मला हवा घालणार.
पंखा घेऊन मला हवा घालणार, सॉरी. असे करत ते भगवान शिवाकडे पोहोचतात. भगवान शिवांना प्रश्न पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही. म्हणून ते म्हणतात, आपण हा प्रश्न स्वतः श्री गुरुदेव दत्तांना विचारू. असे म्हणून सगळे दत्तगुरूकडे येतात. श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो. एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते? तेव्हा गुरुदेव त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ. तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्यापाशी घेऊन आले. तू या सगळ्यातून मुक्त झाला, आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील. हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की. तर कशी आहे गोष्ट? छान आहे ना? मस्त आहे. तर आपल्या नकळत जे आपल्याकडून नामस्मरण होत असते तेही देवाच्या चरणी अर्पण होत असते. तर कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.